श्री स्वामी समर्थ. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असा काठोकाठ भरून ओसाडणारा आनंद श्रावणात आढळतो. या महिन्यात अनेक सणाची नुसती गर्दी असते. त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे राखी पौर्णिमा. मैत्रिणींनो, राखी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण रक्षाबंधनच्या ऐतिहासिक 2 कथा ऐकणार आहोत. खूप छान आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. राखी म्हणजे रक्षा करणे, एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणे. यात आपुलकीची, प्रेमाची, कल्याणाची भावना आहे. प्राचीन काळी राजपूत स्त्रिया मोठ्या धैर्याने युद्धप्रसंगी शत्रूच्या गटात जात असणे. आपल्या पतीबरोबर, भावाबरोबर युद्ध करणाऱ्या वीर जवानांना आपला बंधू मानून राखी बांधत. त्यामुळे युद्धप्रसंग टळत. या पवित्र आणि व्यापक भावनेमुळेच हा सण भारतीय परंपरेत रुजला असावा. तर आज मी तुम्हाला एक पहिली कथा सांगते. लक्षपूर्वक ऐका. इतिहासात एक प्रसिद्ध कथा आहे. सिकंदर नावाचा पराक्रमी राजा होता. या महत्त्वाकांक्षी राजाने आपल्या भारतावर स्वारी केली. झेलम नदी पर्वताचा सर्व प्रदेश त्याने जिंकला. त्याला पुढे यायचे होते, पण पावसाळा असल्याने झेलम नदी दुथडी भरून वाहत होती. नदीला उतार पडत नव्हता, पूर ओसरत नव्हता. सिकंदर स्वतः झेलम नदी पाहण्यासाठी पुढे आला. यावेळी नदीच्या काठावर सावित्री नावाची स्त्री आपले रक्षण व्हावे म्हणून नदीची पूजा करीत होती. नदीला राखी अर्पण करीत होती. सिकंदराने ते पाहिले. मोठ्या कुतूहलाने त्याने सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारले. सावित्रीने सिकंदराला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराच्या हातात राखी बांधली. सिकंदर सावित्रीचा राखी भाऊ झाला. पुढे सिकंदरने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीचा भाऊ आहे हे सिकंदराला समजले. तेव्हा त्याने पोरसला सोडून दिले. सिकंदरने पोरस राजाचे राज्यही परत दिले. अशा प्रकारे सिकंदर सावित्रीचा भाऊ झाल्याने सर्वांचे कल्याण झाले, संकट टळले, आनंद सर्वांना झाला. अशी कथा आहे. रोजच्या दागदागिने तेवढ्यावरून बहीण भावात कुरकुरत होते. भांडणे रुसवे फुगवे होतात. या दिवशी हे सगळे विसरायचे असते. बहीण भावाला राखी बांधते, गोडधोड खाऊ घालते. भाऊ तिला एखादी आवडती भेटवस्तू देतो. तुटलेली नाते जोडावीत, जोडलेली नाते अधिक दृढ व्हावी हे सांगणारा हा सण आहे. रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते म्हणजे त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते. त्याच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःवर घेतो. तिच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःवर घेतो. त्यामुळे बहीण समाजात निर्भयपणे फिरू शकते. या संदर्भात राणी कुमावतीची कथा प्रसिद्ध आहे. आता मी कथा भाग 2 सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका. गुजरातचा बादशहा बहादूर शहाने चित्तोडगड राज्यावर हल्ला केला. त्यावेळी चित्तोडचा कारभार राणी कुमावती पाहत होती. तिने त्याच्याशी निकराने युद्ध केले, पराक्रम गाजवला. पण बहादूर शहाचा सैन्यबलामुळे चित्तोडची ताकद कमी पडली. पराभव समोर दिसू लागला. त्यावेळी राणी कुमावतीने बाबराचा मुलगा हुमायूँ याला राखी पाठवून आपले चित्तोडचे रक्षण करण्यास सांगितले. आणि हुमायूँने देखील राखीचा स्वीकार करून जाती धर्म याचा मुळीच विचार न करता चित्तोडचे रक्षण केले. राखीचे सामर्थ्य हे असे असते. वैदिक काळापासून रक्षाबंधन किंवा रसमंगळ या संस्काराची प्रथा रुजू आहे. जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून बांधला. तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णावर आली. श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानत. तेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने तिची रक्षा केली. जिथे स्त्रियाचा मान राखला जातो तिथे देवता वास करतात. भाऊ बहिणीचे प्रेम हे अत्यंत पवित्र असते. बहिणीचा मनात आईवडिलाबद्दल आदराची भावना असते. तसेच भावाबद्दल अपार प्रेम असते. आपल्या भावाच्या प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न करते.
भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करते. या पौर्णिमेचे आणखीन एक नाव आहे पौती पौर्णिमा. पौती याचा अर्थ असा आहे की पोते घालण्याचा विधीस पौती रोपण असे नाव आहे. या दिवशी सुताची पौती देवास अर्पण करायची व स्वतः गळ्यात किंवा बोटावर घालण्याची पद्धत आहे. या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा पण म्हणतात. कोळी लोकांचा हा मोठा सण. या दिवशी समुद्राची पूजा करतात. या दिवसापासून समुद्र शांत व्हावा, बोटी जहाजाचे चालू व्हावेत यासाठी लोक जलदेवतेची पूजा करतात. काही लोक समुद्रात नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करण्याची. वरुण ही पर्जन्याची देवता. या पौर्णिमेच्या आधी 2 महिने भरपूर पाऊस असतो. समुद्रावर वादळी वारे वाहतात. समुद्र खवळलेला असतो. ते स्वरूप भयंकर असते. त्या स्थितीत समुद्रात संचार करणे अशक्य असते. श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र शांत होतो. रक्षाबंधन म्हणजे ध्येय रक्षण, ज्याने जीवनात काही बंधन मान्य केले आहे. जो जीवनात काही ध्येयासोबत बांधला गेलेला आहे तोच जीवनाचा विकास साधू शकतो. या दिवशी सर्वजण श्री स्वामी समर्थ केंद्रावर भगिनी श्री स्वामी समर्थ महाराजांना राखी अर्पण करून तेथे जमलेल्या आपल्या प्रत्येक सेवेकरी बंधूंना राखी बांधतात. यामुळे तत्वरूपाने एक मोठे संरक्षणाचे नाते तयार होते. महाराजांना आपण सर्वस्व अर्पण करतो व महाराज नेहमी आपल्या पाठीशी असतात. राखी बांधत असताना खाली मंत्र म्हणत राखी बांधावी. मैत्रिणींनो, राखी बांधताना कोणता मंत्र म्हणायचा आहे ते मी तुम्हाला आता म्हणून दाखवते. प्रत्येक स्त्रीने प्रत्येक भावाला राखी बांधताना सर्वांनी हाच मंत्र म्हणून, रक्षा कवच मंत्र आहे, हे कवच म्हणूनच राखी बांधायची आहे सर्वांनी. मंत्र लक्षपूर्वक ऐका. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलः तेन त्वं मह अनुबध्नामि रक्षेमाचलमाचल. मैत्रिणींनो, अजून एकदा मंत्र म्हणून दाखवते. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबल तेन त्वं अनुबध्नामि रक्षेमाचलमाचल. श्रावणी पौर्णिमेस असे धार्मिक सामाजिक महत्त्व आपण आज समजून घेतले. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. सर्वांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी रक्षाबंधन.